बाळू पुढे बाळू मागे सरणार आयुष्य यातच मागे सरण्यातच थँक्यू अवैध करू नका मला. मागे मागे उपनगराध्यक्षपदासाठी निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी निवड झाली तुमची, काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमताचं सरकार या सातारा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षांची माझे मित्र अमोल मोहिते यांची 21 तारखेला निवड झाली. आज 22 तारखेला माझी निवड होती. सातारा शहरातील विविध प्रश्नावरती विचार करून लाईट, पाणी, भौतिक सुविधा आणि सातारा शहरातील पूर्व भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी खासदार साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास सातारकरांच्या जनतेला साजेस काम करून सार्थ करेल. महाराज साहेब, कालपर्यंत मनोज शेंडेंचं नाव चर्चेत होतं, आज बनकरांचं नाव आहे. काय नेमकं सांगायला या तर तुम्ही वाद पेटू नका. नाही ऐका कोण लांबचं कोण जवळचं अशातला भाग नाही. पण आज कसं आहे की वयाची मर्यादा प्रत्येकाला असते. मी किती जरी म्हणालो की बाबा मी 16 वर्षाचा, आपल्याला माहीत मनोज काही लांबचा नाही, जवळचाच. त्यामुळे तुम्ही उभी आपले असे खोचक प्रश्न विचारणार, माझं त्याच्याशी बोलणं झालं आहे. पण हे संपूर्ण नवीन महापालिके जे म्हणजे नगरपालिकेची जी इमारत आहे त्यात जर कोणाचं योगदान जास्त असेल, माझं सोडून कागदोपत्री हे ते पाठपुरावा करणं हे या सगळ्यांनी केलं. मग आता एज फॅक्टर असतो कधी ना कधी तरी प्रत्येकाला. आज आम्हाला लागेल, जर तुम्हाला मला लागू होत नाही तर बाग सोडून दे, मी 16 वर्षाचं लागतो. पण मतीदार असं लक्षात घे की नंतर त्याला काय डावलला अशातला भाग नाही, तो काय लांब गेलेला नाही. आणि काय बोलत म्हणजे तुम्ही असा प्रश्न विचारला की हा जवळचा ना आवडता कोण नाही, सगळे आवडते. पण एवढे वर्ष काम केल्यानंतर आता एज फॅक्टरसुद्धा असतो, ते लक्षात घेतलं मनाला देणार. कुठंतरी आता एवढं सगळं संपूर्ण ही जी नवीन इमारतीमध्ये प्रवेश करताना योगदान जर कोणाचं असेल जास्त तर दत्तोबाच आहे. म्हणजे त्याचं कौतुक करतो अशातला भाग. हे संपूर्ण पाठपुरावा ते करणं हे करणं हे आणि नको त्याला हे करणं, बाकी काय नाही. म्हणजे मनोज म्हणजे वाईट आहे अशातला भाग नाही. इथं सगळे नगराध्यक्ष 1, 2, 3, 4, 5, 6 जे आहेत. खंत एवढीच वाटते की मी नगराध्यक्ष होऊ शकतो. चल सभागृहात उपस्थित नागरिकांना विनंती आहे की ही बैठक अधिकृत असल्यामुळे नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचारी वर्ग तसेच पत्रकार वर्ग राहील. कोण आहे?
सन 2025 नवनियुक्त माननीय अध्यक्ष महोदय व माननीय नगरसेवक माननीय नगरसेविका यांचे सहर्ष स्वागत. तसेच माननीय मुख्याधिकारी साहेब, पत्रकार वर्ग व येथे उपस्थित नगरपालिकेचे कर्मचारी वृंद तसेच इथं उपस्थित समस्त नागरिक यांचेही स्वागत. माननीय विकासन अधिकारी तथा महोदय यांना नागरिकांना परत एकदा विनंती आहे की वरती आणि निशांत पाटील यांनी तो दाखल केलेला आहे. त्याची आता छाननी चालू होईल. प्राप्त झालेले आहे. आता जे वैद्य आहे आणि आता परत मागे घ्यायची वेळ 15 मिनिटं, मागे घेण्यासाठी 15 मिनिटं वेळ हा कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे चालू झालेला आहे. या कालावधीमध्ये मी सर्व विभाग प्रमुखांना विनंती मला समजलं मी समजलं. मागे पुढे तोंडात येते माझं. मी विकासन अधिकारी तथा नगराध्यक्ष अमोल भोसले, सातारा नगर परिषद सातारा, मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असे घोषित करतो की उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट डीजी यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे आणि सदर नामनिर्देशन पत्र छाननी अंतिम असलेल्या व दिलेल्या मुदतीत मागायची. त्यामुळे ॲडव्होकेट डीजी बदकर यांची सातारा नगर परिषदेची उपराध्यक्षपदी सुजाता राजवाडी काय काय विसरून चालत नाही. या हात लावा. मोबाईल मागे झूम नाही. हो माळवते जाऊ नका तिथंच थांबा. खाली काय बनकर साहेब पुढे या की
ओके ओके समोर चला चला नमस्ते जावा पुढीकडे जावा अरे निशाण पाटील आले का हो जरा 1 मिनिट पुढचे बसून घ्या बसून घ्या थांबलं तुझ्यासाठी गणपती बाप्पा आज गुरुवार आहे दत्त जयंती आहे गणेश जयंती दत्त जयंती आहे दत्तात्रय जयंती आम्हाला अपेक्षा चांगल्या हे मुख्य